आज महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेली जी मसा यात्रा आहे, ही मसा यात्रेच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून सगळे लोक या ठिकाणी येत असतात। एकतर देवावर असलेली श्रद्धा, भक्ती आणि आज सगळे लोक जेव्हा इथे येतात आणि दर्शन घेतात आणि त्यांची श्रद्धा आहे आणि एवढं सगळं करत असताना या यात्रेमध्ये खऱ्या अर्थानं या मसाचे जे काय सगळे लोक आहेत त्या मसा करूनच्या कृपेनी आणि मसांच्या मेहनतीने आमचे विनायक दमनीसारखे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि खऱ्या अर्थानं असे असंख्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीने ही मसा यात्रा लोकांना इथे त्यांना यात्रा किती वर्षापासून इथे मसा यात्रा ही म्हणजे मला वाटतंय शेकडो वर्षापूर्वीची ही मसा यात्रा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि मसा यात्रेचं जे महत्त्व आहे ते अजून पूर्वीपासून जसं आहे। या ठिकाणी घोंगडी बाजार आहे, ब्लँकेट बाजार आहे आणि खास करून या ठिकाणी स्वीटमध्ये ते जांभूळ आणि जे आतोळी या ठिकाणी फेमस आहे। बैल बाजार पण बैल बाजार सुद्धा या ठिकाणी फेमस आहे। म्हणजे आता बैलांच्या किमती बघितलं तर 2-2, 4-4, 5-5, 10-10 लाखाच्या पुढे या ठिकाणी बाजार चालतोय आणि खूप महत्त्व आहे या यात्रेला आणि पावणारा खऱ्या अर्थानं हे हा मसोबा आहे। या मसा यात्रेमध्ये आम्ही शिवसेनेच्या वतीने मसा यात्रा विशेष अंक काढून या मसा यात्रेचं महत्त्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कसं प्रसिद्ध होईल हे सुद्धा आम्ही शिवसेनेच्या वतीने नेतृत्व मी केलं होतं आणि आमची नेहमी पानपोई वगैरे सगळे ते असायची आणि जे मसा यात्रेचा विशेष अंक त्यावेळेला आम्ही काढलेलं होतं।